Hello students, now today we are going to see the lesson the fun they had. The fun they had means ते किती मजेत होते. बघा ऑन पेज नंबर 6 सगळ्यांनी आपापले पुस्तकं समोर काढायचे आहे आणि जे काही तुम्हाला मी सांगत आहे ते पुस्तकामध्ये पाहून समजून घ्यायचं आहे. सगळ्यांचे पुस्तकं समोर असतील हा व्हिडिओ बघताना. द फन दे हॅड, मी यावरचं चिटचॅट तुम्हाला करायला दिलं होतं. अगदी सोपी होतं चिटचॅट. फर्स्ट चिटचॅटमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन होते, समजावून सांगितले होते. दॅन क्लासिफायमध्ये तुम्हाला लिसन केअरफुली अँड राईट इच वर्ड इन द ॲप्रोप्रिएट कॉलम और कॉलम्स. जो वर्ड ज्या कॉलममध्ये टाकायला हवा त्या कॉलममध्ये यू हॅव टू पुट दॅट वर्ड. मीन्स हिअर 3 कॉलम: ॲन्शंट, मॉडर्न अँड फ्युचरिस्टिक. फ्युचरिस्टिक मीन्स भविष्यकाळातील, मॉडर्न सुरू असलेल्या, अँड ॲन्शंट म्हणजे जुने. तर बायसिकल कुठल्या काळामध्ये होती? ॲन्शंटमध्ये होती, मॉडर्नमध्ये येईल की फ्युचरिस्टिकमध्ये येईल ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं होतं. जसं बायसिकल कुठे येईल, व्हील कुठे येईल, बायसिकलसुद्धा ॲन्शंटमध्ये येईल, व्हीलसुद्धा ॲन्शंटमध्ये येईल. बुलेट ट्रेन्स मॉडर्नमध्ये आहे. जसं फ्लाईंग कार्स दॅट इज इन फ्युचरिस्टिक, म्हणजे भविष्यामध्ये फ्लाईंग कार्ड येऊ शकतात. तर द फन दे हॅड ही एक्झरसाइज तुम्हाला करायची होती. द फन दे हॅड, this story is very interesting and there are some characters in this story. First one, first important character in this story is Margie, and that Margie who is 11 years old. Next character is Tommy, and Tommy is also, he is 30 years old. Then there is a mechanical teacher. Mechanical teacher means here, you know, that is the robot. Then fourth character is country inspector, and his work is he repairs computer. So these are the characters we find in this story, the fun they had. Just now you might see the program of Doraemon on television. तुम्हा सगळ्यांना डोरेमॉनचे वगैरे कार्टून सिरियल आपल्याला आवडतात. तर त्यामध्ये जे दिलं असतं टाईमलाईन, म्हणजे एका इन पास्ट अँड दॅट टाईमलाईन इज ऑल्सो फॉर फ्युचर आणि पास्टमधली टाईमलाईन दिलेली असते की ज्या टाईमलाईनमुळे आपण काय करू शकतो, पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये जाऊ शकतो. अँड दिस इज द स्टोरी ऑफ 22nd century. Means here is the description of 22nd century, how the students taking education in that century. आता आपण पाहतो की आपण एज्युकेशन कसं घेऊन राहिलो. आपल्याकडे पुस्तकं असतात, पुस्तकाच्या माध्यमातून आपण शिक्षण घेतो. हळूहळू बदल होत आहे. आपल्याला आपण कॉम्प्युटरवर शिकू शकतो, ऑनलाईन शिकू शकतो. बट इन 22nd century we have to see here the description how the students taking education in that century. And in that century there isn't any school building. They take education in their home, and there isn't any human teacher. They use a robot as a teacher. It teaches them. Now we shall go line by line to here. Margie is the main character and she like to writes diary. मार्गी अशी मुलगी आहे की तिला काय करायला आवडतं, डायरी लिहायला आवडत असतं. बघा मार्गीला डायरी लिहायला आवडतं. आणि काय होतं त्याच्याशी संबंधित हे आहे की आता हा लेसन 20 सेंचुरीमधला आहे, सुरू आहे समजा, आणि 22 सेंचुरीमध्ये काय असेल तर बघा, मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. रोजप्रमाणे मार्गीने सुद्धा आपल्या डायरीमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. ऑन द पेज हेडेड 17 मे 21,057. त्या पेजचं हेडिंग काय होतं तर 17 मे 2157. शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. अँड ऑन दॅट पेज what she wrote टुडेज टॉमी फाउंड अ रिअल बुक. म्हणजे टॉमीला एक खरं पुस्तक मिळालं, खरं पुस्तक गवसलं, अशा प्रकारे तिने त्यावर लिहिलेलं होतं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. दिसत आहे सगळ्यांना, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. हे पुस्तक खूप जुनं होतं. मार्गीज ग्रँडफादर
once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट, मार्गीजच्या ग्रँडफादरनी तिला एकदा सांगितलेलं होतं की व्हेन ही वॉज अ लिटल बॉय, जेव्हा ते लहान होते त्यावेळेला त्यांचे ग्रँडफादर त्यांना सांगत होते, काय सांगायचे, देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर, की आमच्या काळामध्ये सगळ्या स्टोरीज या प्रिंटेड पेजवर असायच्या, पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकावर छापलेल्या किंवा कागदावर छापलेल्या असायच्या. दे टर्न द पेजेस, मग हे काय करायला लागले, त्यांनी सगळे ते पेजेस टर्न करायला लागले, विच वेर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वर सपोज टू. बघा काय झालं, हाऊ द पेजेस वर येलो अँड क्रिंकली. क्रिंकली मीन्स हिअर येलो यू नो, अँड क्रिंकी कसे झाले होते ते, चुरगळलेली होती, पिवळी पडलेली होती, त्याची पानं चुरगळलेली होती. क्रिंकली मीन्स चुरगळलेली. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेअर सपोज टू. इट वॉज ऑफुली फनी म्हणजे एरवी पडद्यावर जसे हलत राहतात पुस्तकाचे पानं किंवा पडद्यावर जसं आपल्याला चित्र वगैरे हलताना दिसतं तसं ते न हलता किंवा सरकता नुसतं स्थिर राहिले शब्द वाचायला त्यांना खूप गंमत वाटत होती किंवा त्यांना गंमत वाटून राहिली होती. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, आणि जेव्हा त्यांनी पुन्हा काय केलं, पुन्हा मागचं पान उलटून पाहिलं तर त्यांना काय दिसलं, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाईम, की त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधी वाचले होते. म्हणजे पानं पलटवून पुन्हा ते पाहिलं तर त्यावर तेच शब्द होते. गी सेड टॉमी, यू नो गी मीन्स शी, अरे व्हॉट अ वेस्ट. तिला वाटलं की आपण आताच तर हे वाचलं होतं शब्द, म्हणजे वी हॅव टू वेस्ट अवर टाईम. व्हॉट अ वेस्ट, ही काय नासाडी आहे. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे, आय गेस. बहुतेक तिला असं वाटलं असेल की पुस्तक वाचून संपलं की ते फेकून देत असावे असं मार्गीला वाटलं. आणि वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे, आय गेस. मी कल्पना केली की पुस्तक वाचून वाचल्यावर काय होत असेल, त्याला फेकून दिला जात असेल. अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आय वुडंट थ्रो इट अवे. आणि आता मार्गीचा काळ आहे. मार्गीच्या काळामध्ये काय होत आहे, काय होत आहे, आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स. आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील, मिलियन्स मीन्स लाखो, ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. या आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असेल आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात मावू शकतील. बट आय वुडंट थ्रो इट अवे, पण मी त्याला फेकणार नाही. तर असं सगळं टॉमी म्हणाला. आणि त्यानंतर मार्गी काय म्हणते, सेम विथ मी सेड मार्गी. मार्गी म्हणते की मलाही असंच वाटतं, मी सुद्धा. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज टॉमीज हॅड. शी वॉज ओनली 11 years old, ओके, अँड शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज टॉमी हॅड. टॉमीनी जेवढी टेलिपुस्तके पाहिली होती किंवा वाचली नव्हती, तो 13 वर्षाचा होता, तेवढी ती 11 वर्षाची होती. आणि टॉमी इतकी टेलिपुस्तके तिने वाचलेली नव्हती, कारण तो 13 वर्षाचा होता. आणि शी इज हाऊ मच इयर्स, मार्गी वॉज, शी वॉज 11 years old. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. ती म्हणते की तुला हे पुस्तक कुठे सापडलं. इन माय हाऊस, ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द अटिक. अटिक मीन्स हिअर, काय झालं त्या ठिकाणी, काय म्हणते ती. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट, तुला हे पुस्तक कुठे सापडलं. इन माय हाऊस, तो म्हणतो की माझ्या घरामध्ये. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग, त्यांनी तिच्याकडे न बघताच नुसते खुणेने सांगितले, बिकॉज ही वॉज बिझी इन रीडिंग इन द ॲटिक. तर तो कारण तो त्यामध्ये गुंतलेला होता आणि त्याने फक्त खुणेने सांगितलं की ते पुस्तक त्याला कुठे सापडलं. व्हॉट्स इट अबाउट,
मार्गी म्हणते की कशाबद्दल हे पुस्तक आहे. अबाउट स्कूल. मार्गी वॉज स्कॉर्नफुल स्कूल. मार्गी वॉज स्कॉर्नफुल स्कूल. स्कॉर्नफुल मीन्स हिअर तिरस्कार. मार्गीने तिरस्काराने म्हटले स्कूल शाळेबद्दल. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल. काय म्हणते ती की शाळेबद्दल काय लिहायचं, मला तर शाळेचा काय तो तिटकारा येतो. आय हेट स्कूल. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्गीला नेहमीच शाळा आवडत नसे, कधीच आवडत नसे तिला. बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. पण आता तर तिला शाळेचा आणखीच तिटकारा वाटू लागला. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जॉग्रफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटील हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द कंट्री इन्स्पेक्टर. आता इथे मेकॅनिकल टीचर, हू इज मेकॅनिकल टीचर हिअर? या काळामध्ये मेकॅनिकल टीचर कोण आहे? दॅट इज द रोबोट. तर तिचे मेकॅनिकल टीचर तिला टेस्ट मागून टेस्ट द्यायचे, जॉग्रफीच्या टेस्ट एका मागून एक भूगोलाच्या टेस्ट ते देत होते. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटील हर मदर हॅड शेकन हर हेड. आणि ते काय करायची, अधिकाधिक वाईट काम त्यामध्ये करत होती. शेवटी काय केलं तिच्या आईने? हर मदर हॅड शेकन हर हेड. शेवटी वैतागून तिच्या आईने आपल्या डोक्याला हात लावला. अँड सॉरोफुली अँड सेंट फॉर द कंट्री इन्स्पेक्टर. आणि तिला कंट्री इन्स्पेक्टरकडे ती घेऊन गेली. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डेल्स अँड वायर्स. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. हाऊ दॅट इन्स्पेक्टर वॉज? द इन्स्पेक्टर वॉज अ राऊंड लिटल, गोलमटोल बुटका मनुष्य ज्याला आपण म्हणू असा तो व्यक्ती होता. अँड रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स. त्याच्याकडे सगळं साहित्याचा टूल्सचा बॉक्स होता. अँड ऑल्सो वायर्सने भरलेली पिशवी होती. ही स्माईल ॲट मार्गी अँड गेव हर ॲन ॲपल. त्याने मार्गीकडे पाहून स्माईल केलं आणि ही गेव हिम हर ॲन ॲपल. दे टूक द टीचर अपार्ट. देन टूक द टीचर अपार्ट. अँड ऑल्सो मार्गी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. त्याने काय केलं, मेकॅनिकल टीचरनी मार्गीला वाटलं की तो व्यक्ती त्या रोबोटचे किंवा कॉम्प्युटर टीचरचे पार्ट जे वेगवेगळे झालेले आहे तो एकत्र करू शकणार नाही. बट ही न्यू ऑल राईट. अँड आफ्टर अन हवर और सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड द क्वेश्चन वेअर आस्क्ड. आणि पुन्हा त्याने तो सगळं कॉम्प्युटर त्यांनी दुरुस्त केला. तिला वाटले की याला ते जोडता येत नसेल, पण त्याने सगळं ते व्यवस्थित केलं. आणि तासभरामध्ये त्याने तो मोठा काळा कुरूप असा मोठ्या पडद्यावर सर्व धडे दाखविले जात होते आणि प्रश्न विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड. ते काही खूप वाईट नव्हतं, अवघड नव्हतं. दॅट वॉजंट सो बॅड. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. असा कुठला भाग होता मार्जीला सर्वाधिक आवडत होता? तो म्हणजे तिला कुठली गोष्ट आवडत नव्हती? दॅट्स द होमवर्क अँड ऑल्सो टेस्ट पेपर. चाचणीचे पेपर जे द्यावे लागत होते ते तिला आवडत नव्हते किंवा हा विभाग तिला आवडत नव्हता. शी ऑलवेज हॅड टू राईट डेम आउट इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि अशा प्रकारे ती 6 वर्षाची असल्यापासूनच त्या कॉम्प्युटर टीचरनी पंचकोड म्हणजे सांकेतिक लिपी तिला शिकवायला सुरुवात केली होती. आणि त्या लिपीमध्येच त्या कोडमध्येच तिला त्याची उत्तरं द्यावी लागत होती. मग क्षणार्धात मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजून कॅल्क्युलेट करून तिला सांगत होत्या. तर अशा प्रकारे ही स्टोरी आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट टाईमला बघूया. सगळ्यांना 2 times हा लेसन वाचून काढायचा आहे आणि फ्लिपचार्ट लिहायचं आहे.